नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बिहारमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जो मतदार यादीमधला प्रचंड मोठा एक कॉन्ट्रोवर्सी निवडणूक आयोगाने निर्माण करून ठेवलेली आहे. त्यामुळे आता असं वाटायला लागलंय की म्हणजे निवडणूक आयोग सरळ भारतीय जनता पक्षामध्ये विलीन का नाही होत. निवडणूक आयोगाने सरळ सरळ भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं आणि याच्या पुढच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या सर्व नेमणुका या थेट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामधून कराव्यात आणि पक्षाच्याच कार्यकर्त्यांना नेमावं. पदाधिकाऱ्यांना म्हणजे असं नियमच करून टाकावा की भारतीय जनता पक्षाचा जनरल सेक्रेटरी हा यापुढे निवडणूक आयोगाचा प्रमुख असेल. काही गरजच नाही हे लोकशाहीचं आणि निवडणुकांचं थोतांड करण्याची. लाजा आणि शरम वाटत नाही निवडणूक आयोगाला? ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागतंय, आत्ता निवडणूक आयोगाने एक आदेश काढला की बिहारमधल्या सर्व मतदारांचं या मतदार यादीचं हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही मतदार यादीची करणार. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आणि या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकांचं आधार कार्ड, नागरिकांचं पॅन कार्ड, नागरिकांचं ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारची कागदपत्र ही स्वीकारली जाणार नाहीत. त्यांच्या जन्मतारखेसाठी म्हणून आधार कार्ड नाकारलं जाणार, त्यांचं पॅन कार्ड नाकारलं जाणार, त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स नाकारलं जाणार. अशा प्रकारची ही जी आतापर्यंत म्हणजे व्होटर आयडी म्हणजे सगळ्यात धक्कादायक मतदारांचं व्होटर आयडी सुद्धा नाकारलं जाणार. हे इतकं भयंकर आहे आणि हे सगळं करणार निवडणूक आयोग एका महिन्यात. बिहारमध्ये एकूण मतदार आहेत 8 कोटी. 8 कोटी मतदारांचं व्हेरिफिकेशन एक महिन्यामध्ये करणार निवडणूक आयोग. 8 कोटी मतदारांचं. हे फिजिकली शक्य आहे का? हे अशक्य आहे. म्हणजे 8 कोटी भागिले 30 जर केलं तर तो भागाकार बघितला तरी हे रोज शक्य नाही इतके मतदार करता येणं. म्हणजे रोज जितके मतदार व्हेरीफाय करायचे तेवढे एका महिन्यात होऊ शकत नाहीत. गंमत चाललेली आहे काही निवडणूक आयोगाची. म्हणजे खरोखर यांना लाजा वाटायला पाहिजेत. आणि त्यांनी असं सांगितलंय जन्माचा दाखला घेऊन या सर्वांनी. म्हणजे मुळामध्ये गुगल करून बघा तुम्ही आणि याच्याबद्दलच्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या. अजून मराठी, हिंदी आणि रिजनल लँग्वेजेसमध्ये या प्रकारच्या बातम्या खूप कमी आलेल्या आहेत. बिहारमध्ये जन्माची नोंदणी करण्याचं प्रमाणच देशामध्ये सर्वात कमी आहे. 2000 साली फक्त 3.7% जन्म हे नोंदवले जात होते. फक्त 3.7%. ज्या वेळेला नॅशनल ॲव्हरेज हे 56.2% होतं. म्हणजे देशभरातलं पर्सेंटेज हे 56% जन्म हे नोंदवले जात होते देशामध्ये. त्यावेळेला बिहारमध्ये फक्त 3.5%, 3.7% जन्माची नोंदणी केली जात होती. हे इतकं भयंकर प्रकरण आहे. 2004-5ला म्हणजे त्याच्यानंतर 5 वर्षांनी 2000 सालची आकडेवारी मी सांगितली 3.7%. 2004-5ला जन्मांच्या नोंदणींचं प्रमाण हे 11%वरती गेलं बिहारमध्ये. 11% झालेले जन्म हे नोंदवले जाऊ लागले. त्यावेळेला राष्ट्रीय ॲव्हरेज हे 60% आणि 62% होतं, जेव्हा फक्त 11% जन्म बिहारमध्ये नोंदवले जात होते. आता हे जे 2004चे ज्यांचे जन्म झाले त्यातल्या 89% जन्म हे नोंदवलेच गेले नाहीत. आणि हे 2004चे जन्माला आलेले आज 21 वर्षानंतर मतदार आहेत. 18 वर्षानंतरच ते मतदार झाले. 2022ला मतदार झाले. त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानही केलं. त्यांच्याकडे व्होटर आयडी सुद्धा आहे. पण त्यांना या निवडणुकीमध्ये मात्र जन्माचा दाखला नाही म्हणून त्यांना मतदान करता येणार नाही. मतदार यादीतून त्यांना काढून टाकलं जाईल. हे इतकं भयंकर प्रकरण आहे आणि याचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करणं भाग आहे. म्हणजे निवडणूक आयोग जाऊ द्या, आता त्याच्यावरती शून्य विश्वास आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यावर उतरून लढावं लागेल या निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात. म्हणजे 2003 साली 18 महिने आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2004ला आणि त्या सुद्धा लवकर घेतल्या प्रमोद महाजनांच्या शहाणपणामुळे, अतिशहाणपणामुळे किंवा दीड शहाणेपणामुळे.
त्या खरं तर त्यावेळेला नव्हत्या, त्या 6 महिने 8 महिने आधीच लोकसभेच्या निवडणुका घेतल्या प्रमोद महाजननी आग्रह करून केंद्रीय नेतृत्वाला. पण त्या 2004च्या निवडणुकांच्या 18 महिने आधी अशाच पद्धतीचं 2003 साली निवडणूक आयोगाने इंटेन्सिव्ह व्हेरिफिकेशन घेतलं. 1.5 वर्ष लागलं होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला मतदारांची संख्या कमी होती. 20 वर्षापूर्वी बिहारमध्ये असलेल्या मतदारांची संख्या कमी होती, तरीही 1.5 वर्ष लागलं व्हेरिफिकेशन करायला. आणि ते व्हेरिफिकेशन झालेले मतदार आतापर्यंत आहेत. आता त्या मतदारांचं व्हेरिफिकेशन पुन्हा करायचं, हा काय प्रकार आहे? आणि त्यांनी जन्माचे दाखले कुठून आणायचे? हे सगळंच इतकं भयंकर आहे. बरं, आता बघा, आता कुठल्या प्रकारची कागदपत्र निवडणूक आयोगाला मान्य असणार आहेत? त्यांनी सांगितलंय की नियमित कर्मचारी किंवा पेन्शनभोगी कर्मचारियों का पहचान पत्र. पेन्शनभोगी कर्मचारी म्हणजे फक्त सरकारी कर्मचारी ज्यांना पेन्शन मिळतंय. असे पर्सेंटेज किती आहेत 8 कोटी मधले? 1.5 किंवा 2% कर्मचारी असतील फक्त सरकारी 8 कोटीपैकी. त्याच्यानंतर सांगितलं पासपोर्ट. आता ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नाहीत त्यांच्याकडे पासपोर्ट असणार आहे का? बँक, डाकघर किंवा LICची पॉलिसी 1 जुलै 1987च्या आधी इश्यू केलेली. माझ्याकडे सुद्धा 1987च्या आधीची LIC पॉलिसी नाही. माझ्याकडे सुद्धा 1987च्या आधीचं बँकेचं पासबुक नाही. हे कुठून आणायचं? हे महाराष्ट्रासारख्या सुशिक्षित राज्यामध्ये हे नाही आहे. त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारद्वारा निर्गत जन्म प्रमाणपत्र. अरे जन्म प्रमाणपत्र नाही हेच तर चाललंय ना, कारण नोंदणीच होत नव्हती. 2000 साली 3% जन्म नोंदवले जात होते बिहारमध्ये. 3%. ते 1987 साली किती असणार आहेत? त्यांच्याकडे तुम्ही जन्माचे दाखले मागणार आहात. आणि 2004 नंतर ज्यांचा जन्म झाला त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा जन्माचा दाखला द्यायचा. हे कसं शक्य आहे? 2004 साली ज्याचा जन्म झाला, जो झाला आणि आता तो मतदार होऊ पाहतोय, त्याच्या किमान 18 वर्ष आधी जावं लागेल. म्हणजे 1986 साली त्याच्या आईवडिलांचं लग्न झालं असेल किंवा त्याचं हे झालं असेल. आता त्याच्या आईवडिलांचा जन्माचा दाखला 1986च्या आधीचा हा कुठून आणतील ते? नंतर NRC मध्ये. आता NRC सगळीकडे राबवलं जात आहे का? महाराष्ट्रात सुद्धा नाहीये नॅशनल रजिस्टर. हे जे CA NRC करून ठेवलं अमित शहानी, हे CA NRC महाराष्ट्रात सुद्धा नाहीये झालेलं इम्प्लिमेंट. या NRC मधलं नोंद आणा म्हणून सांगतायत. नंतर सरकारने एखादी जमीन किंवा घर जर दिलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणा. अरे बिहार सारख्या राज्यामध्ये मुळात किती जणांना दिली घरं? 87 साली. एक अत्यंत गरीब राज्य या देशातलं. याचा सरळ आणि निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतानाच असं सांगितलं की या मतदार यादीतले किमान 20% जण मतदार यादीच्या बाहेर जातील, कोड जातील. जे मागास आहेत, जे दलित आहेत, जे अतिमागास आहेत, जे गरीब आहेत, जे अल्पसंख्याक आहेत, कारण ते गरीब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे हे सगळं नाहीच आहे. त्यांच्यामध्ये हा 2004 पर्यंत हा अवेअरनेसच नव्हता की जन्माची नोंदणी करावी लागते. 11% जन्म फक्त नोंदवले गेले. 89% लोकांमध्ये हा अवेअरनेसच नव्हता. हे सगळे जण, मग हे मागास असतील, अतिमागास असतील, दलित असतील, अल्पसंख्याक असतील, हे यांना तुम्ही आता मतदार यादीतून काढून टाकणार. आणि मग ते काय असणार आहेत? ते कधीही, कारण हीच कागदपत्र जर हवी असतील तर ती कागदपत्र त्यांच्याकडे कधीही नसणार. म्हणजे ते कधीही मतदार होऊ शकत नाहीत. 8 कोटी मतदारांपैकी 89% मतदार हे मतदारच होऊ शकणार नाहीत. आणि मग भारतीय जनता पक्षाला निवडणुका घ्यायच्या आहेत. आज ही जी 8 कोटी मतदारांची यादी आहे ही तुमच्याच नितीश कुमारच्या काळामध्ये तयार झाली ना. भाजपची युती आहे ना नितीश कुमार बरोबर, त्याला तुम्ही विश्वास ठेवणार नाही आहात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या मतदारांना काढून टाकायचं. बरं, याबद्दल तक्रार करायला ज्यावेळेला 11 पक्षांचे प्रतिनिधी गेले, 11 देशातले पक्ष, त्यात काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होती शरद पवारांची, उद्धव ठाकरेंची शिवसेना होती, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष होता, राष्ट्रीय जनता दल होता. कम्युनिस्ट म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि भारतीय कम्युनिस्ट हे दोन्ही पक्ष होते. तृणमूल काँग्रेस त्याच्यामध्ये होती. हे 11 राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडणूक आयोगाला भेटायला गेल्यानंतर निवडणूक आयोग म्हणतं की तुम्ही अधिकृत नाही आहात. म्हणजे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोण पाठवायचे निवडणूक आयोगाकडे? हे तो पक्ष अधिकृत करतो ना.
पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतिनिधींना निवडणूक आयोग मान्य करायला तयार नाही. ही निवडणूक आयोगाची थेट राजकीय पक्षामध्ये ढवळाढवळ नाहीये. बरं, कोण माणसं होती ती? अभिषेक मनू सिंघवी, जे सर्वोच्च न्यायालयातले वकील आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. डी राजा, हे कम्युनिस्ट पक्षाचे अतिशय मोठे नेते आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेब्रॉय, जे राज्यसभेला खासदार आहेत, हे या पक्षाचे प्रतिनिधी नाही म्हणतो निवडणूक आयोग. बेशरमपणाचा कळस झालेला आहे हा, आणि यांना भेटणार नाही म्हणतात. म्हणजे उद्या मल्लिकार्जुन खरगे जर गेले तिथं भेटायला, तर निवडणूक आयोग म्हणेल तुम्ही सिद्ध करा की तुम्ही मल्लिकार्जुन खरगे आहात. आणि भारतीय जनता पक्षाचा कोणी सोम्या गोम्या जातो निवडणूक आयोगाला भेटतो, त्या बोबड्या किरीट सोमय्यापासून कोणी जातं आणि ते भेटू शकतात निवडणूक आयोगाला. पण हे राज्यसभेचे खासदार, मंत्री राहिलेले लोक, सुप्रीम कोर्टातले वकील, हे अधिकृत नाही असं निवडणूक आयोग म्हणतं. या निवडणुकांमुळे, म्हणजे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक, हरियाणाची विधानसभा निवडणूक, 2024ची लोकसभा निवडणूक आयोगाने स्वतःची विश्वासार्हता धुळीला मिळवलेली आहे, रसातळाला गेलेली आहे, गटारीत गेलेली आहे, या स्थितीला आणलेलं आहे. आणि या निवडणूक आयोगावरती विश्वास ठेवून लोकांनी मतदानाला जायचं. महाराष्ट्रातल्या मतदार यादीमध्ये घोळ, बिहारमधल्या मतदार यादीचा तर वाटोळं करायला निघालेलं आहे, हरियाणामधल्या मतदार यादींमध्ये घोळ करून ठेवले. लोकसभा निवडणुकीला 89 मतदारसंघांमध्ये घोळ केले. 8% मतदान संध्याकाळी मतदान संपल्यानंतर वाढतं, 8%. आणि त्या 8% वाढलेल्या मतदानाचा महाराष्ट्रातल्या निवडणुकात काय परिणाम झाला हे आपण पाहिलं. आणि बिहारमध्ये 80% मतदार यादीतूनच काढून टाकायला निघाले. खेटरांनी पूजा करायला हवी. या देशातली लोकशाही संपलेली आहे, हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतोय. आणि लोकशाही संपली याचा अर्थ स्वातंत्र्य संपलं. आणि स्वातंत्र्य संपलं असेल तर पुन्हा एकदा स्वातंत्र्य युद्ध लढावं लागेल. आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या स्वातंत्र्य युद्धाचा सैनिक बनावं लागेल. स्वातंत्र्य सैनिक, नवे स्वातंत्र्य सैनिक. या पद्धतीने भारतातल्या निवडणुका घेऊ पाहणार आहे. आणि हा टिनपाट नॉन बायोलॉजिकल विश्वगुरु हा जगभर भाषणं देत फिरतो, लोकशाही काय आहे, भारत तर काय मदर ऑफ डेमोक्रेसी. हे मदर ऑफ डेमोक्रेसीचं अबॉर्शन करायला निघालाय तुम्ही, गर्भपात. या नरेंद्र मोदीचं नॉन बायोलॉजिकल प्राण्याचं सरकार लोकशाहीचा गर्भपात करायला निघालेलं आहे. कसलं मदर ऑफ डेमोक्रेसी? काय करून ठेवलंय देशाचं वाटोळं. विकत घेतल्यासारखे वेगवेगळ्या देशांमध्ये पुरस्कार घेत फिरतो. आणि पासपोर्टच्या रँकिंगमध्ये भारत कुठे आहे बघा, 148 क्रमांकावर आलाय. आणि आता अत्यंत मागास असलेल्या देशांच्या पासपोर्ट बरोबर भारताची तुलना होते. शेवटून 8वा. या अवस्थेला भारताची लोकशाही आणून ठेवलेली आहे. आणि या फॅसिझमला, या हुकुमशाहीला, या लोकशाहीचा खून जो पाडला जातोय, याला जर विरोध करायचा असेल तर रस्त्यावरच यावं लागेल. काय वाटेल ती किंमत चुकवू, तुरुंगात टाका, गोळी घाला, फाशीवर लटकवा, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या वाडवडिलांनी पण हेच केलं, आम्ही पण करू. पण या देशातला येणाऱ्या काळातला प्रत्येक नागरिक हा लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समाजवाद याचा लाभ त्याला मिळालाच पाहिजे. यासाठी आज आपल्याला जर किंमत चुकवायला लागणार असेल तर किंमत चुकवायला आपण तयार राहिलं पाहिजे. हा प्रश्न फक्त बिहारचा आहे असं समजू नका. हेच महाराष्ट्रात करतील. महाराष्ट्रात 4 महिन्यांनी होऊ घातलेल्या या सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा हेच षडयंत्र राबवलं जाईल. हा एक पॅटर्न बनेल देशभरातला. आणि हे होऊ द्यायचं नसेल तर आज या लढाईला तयार व्हा. आपल्या देशातल्या लोकशाहीचा अशा पद्धतीने खून होऊ द्यायचा आहे का? तो हा खून होणं तुम्हाला मान्य आहे का? लोकशाहीचा, धर्मनिरपेक्षतेचा, समाजवादाचा हा खून होऊ द्यायला तुम्ही तयार आहात का? हे जी लोकशाही आणि हे जे स्वातंत्र्य आपण आजपर्यंत तरी 2014 पर्यंत तरी उपभोगलं, ते आपल्याला मिळालं कारण आपल्याच पूर्वजांनी त्याची किंमत चुकवली, बलिदान देऊन, त्याग करून. तो पुन्हा आपण करायला तयार आहोत का आपल्या पोराबाळांसाठी? याचा खरोखर गांभीर्याने विचार करा. अतिशय कळकळीने मी बोलतोय. हे तुम्हाला काय वाटतं हे सांगा. तुम्ही याच्या विरोधात उभं राहणार की नाही हेही सांगा. याची मी व्यक्तिशः वाटेल ती किंमत चुकवायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? थोडी तरी किंमत चुकवायला तयार आहात का? काय वाटतंय तुम्हाला इथं स्पष्टपणाने खाली लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अगदी कळकळीने विनंती करतो. काही चॅनलच्या आर्थिक लाभासाठी म्हणत नाहीये, पण हे शहाणपण लोकांमध्ये आलं पाहिजे. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.
जितके जण याचे सबस्क्रायबर बनतील तितक्या जणांपर्यंत रोज या हुकुमशाही विरोधातला लढा रोज त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. यासाठी म्हणतोय सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी मदत करा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.